हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा। मी चालले आहे सासरहून माहेरीला भाऊबीजेसाठी आणि आदुरुदीची गाडीमध्ये मस्त अशी मस्ती चालली आहे। आवरता आवरता बराच उशीर होऊन गेला, जवळपास 1:45 वाजत आले आहे। रस्त्यामध्ये जातानाच मामाच्या मुलीचं घर असल्यामुळे थोडंसं थांबून मी तिलाही भेटून घेतलं। नंतर माहेरी जाऊन मला थोडासा आराम करून चहा वगैरे घेऊन मला जायचे होते बाहेर। तर ते कुठे मला मामाकडे भेटायला जायचं होतं। आत्याच्या मिस्टरांची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही सगळे त्यांना भेटायला चाललो होतो पाथर्डीला। मी, आदू, रुदू, माझे पप्पा, आजी, परी असे आम्ही सगळेजण चाललो होतो आत्याकडे पाथर्डीला। पाथर्डीला गेल्याच्या नंतर मुलांनी छान असा नाश्ता केला। आत्यांनी त्यांना फराळ वगैरे खायला दिलं, लाडू वगैरे खात ते असे मस्ती करत होते। नंतर आत्यांनी मामाला आणि पप्पांना ओवाळण्यासाठी औक्षणाची तयारी केली। नंतर आत्यांनी सर्वप्रथम इथे माझ्या पप्पांचं म्हणजे आत्यांच्या भावांचं आत्यांनी औक्षण करून घेतलं। नंतर त्यांनी मामांचंही औक्षण करून घेतलं। दीपावली पाडव्यानिमित्त औक्षण राहिलं होतं, तर त्यांनी छान असं मामांचंही औक्षण करून घेतलं। आणि संध्याकाळ बरीच झाल्यामुळे मुळे चिडचिड करायला लागले, त्यांना बोर झालं एकाच ठिकाणी। नंतर आम्ही घरी जायला निघालो। मला गुरुवारचा उपवास असल्यामुळे पप्पांनी रस्त्यात हॉटेलवरून 2 भाज्या विकत घेतल्या। नंतर आम्ही घरी गेलो। मुलांनी ड्रेस चेंज करून मस्त इथे फटाकडे उडवण्याचा आनंद घेतला। आदू, रुदू, परी मस्त एन्जॉय करत होते, आरडाओरडा करत होते, फटाकडे वाजवण्यात मस्त व्यस्त होते। नंतर आम्ही सगळ्यांनी फटाकडे वाजवून खूप असा एन्जॉय केला। मला तर माझी लहानपणाची दिवाळीच आठवली। सासरी खूप बिझी असतो, काम हे ते स्वयंपाक सगळे आल्यामुळं आणि फटाकडे उडवायला अजिबातच टाईम नसतो। त्यामुळे माहेरी येऊन थोडासा आनंद घेतला फटाकड्याचा। मी आणि माझ्या मोठ्या भावाने मस्त अशा सुरसुऱ्या उडवल्या आणि थोडेसे व्हिडिओ फोटोशूट करून थोडंसं काही असं एन्जॉय केलं। नंतर मी आजीलाही घेतलं सुरसुरीसोबत, सुरसुरी पेटून असं व्हिडिओ वगैरे केला। तेवढीच चला म्हटलं आठवण। नंतर मी भाऊबीजेची तयारी करून ड्रेस वगैरे चेंज करून पप्पांचं भावाचं औक्षण करून घेतलं आणि नंतर पेटपूजा। भूक लागली होती त्यामुळे आम्ही इथे सर्वांनी जेवण करायला बसलो। पोटभर असं जेवण केलं। मग नंतर आदूला खूप झोप आली होती, आदू रुदू झोपले होते आणि ज्ञानू अशी आदूची झोपीत खोड करत होता, तिला लुचत होता। सगळे झोपले होते पण ज्ञानूला काही झोप आली नाही। तर चला मंडळी, असा होता माझा आजचा दिवस। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा।